प्रथमेश इलेव्हन दामोते आणि त्यांच्या विरुद्धात सिद्धिविनायक नेरळपाडा या संघामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला प्रथमेश इलेव्हन दामोते संघाने आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सलामीवीर मैदानामध्ये आहेत. नितीन आणि परेश ही जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय शिवम, हा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात करूया. मागच्या मॅचमध्ये श्री वीरा बीड संघ एक हाती सामना जिंकला, त्यामध्ये तेजसचं खूप चांगलं योगदान राहिलं. प्रथमतः गोलंदाजी करताना बीड संघाकडनं नितीननी पॉवरफुल गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्याकडे गेलेला आहे. तर बघूया या मॅचकडे सुद्धा लक्ष आहे. प्रथम फेरीमधलं हा शेवटची मॅच तुमच्या समोर आलेली आहे. सिद्धिविनायक नेरळपाडा संघ आणि त्यांच्या विरुद्धात प्रथमेश इलेव्हन दामोते या दोन संघादरम्यान ही मॅच. आणि 3 सलग षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रवींद्र मसने यांच्याकडनं दामोते संघाच्या खेळाडूंना. पहिलाच बॉल शिवमचा नितीनच्या बॅटमधून येतोय. पहिल्याच बॉलवर खणखणीत दणदणीत चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार. पुरेसा वेळ होता. शिवमचा आखूड टप्प्याचा हा बॉल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मारलेला हा चौकार. नितीननी सांगितलं होतं खरं त्यांनी टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग करू आणि 50 ते 70 धावण संख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्याच सुरुवातीला त्याच टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता नक्कीच नितीन करणार आहे. नितीन स्वतः जबाबदारी घेतोय. काही वर्षांपूर्वी खरं अर्थाने नितीन हा गोलंदाज म्हणून दामोते संघाकडे आला होता, कारण भरपूर बॅटिंग लाईन त्यांची खोलवरपर्यंत आहे आणि आत्ता खरं अर्थाने सलामीवीर म्हणजे अगदी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये त्याला पाहतोय. ऑन साईडला सरळ खेचलाय सीमारेषेच्या पलीकडे नितीनच्या बॅटमधून येतोय षटकार. धुलाई नितीन करतोय. त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही चांगली बॅटिंग करू आणि खरं तर या खेळपट्टीकडे त्यांनी पाहिलं. खेळपट्टीच्या तिन्ही आपण बघितलं, तिन्ही मॅचेस बघितल्या आणि नक्कीच मयूरला सुद्धा चिंतात पाडलं होतं की टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग घेतली आणि खरं अर्थाने गोलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे आणि त्यामुळे खरं अर्थाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा अचूक निर्णय असू शकतो का? आणि नक्कीच 2 बॉलमध्ये 10 धावा. काय बॅटिंग करतोय नितीन. चांगला बॉल यावेळेस कमबॅक केलंय. 1 धाव नक्कीच चोरली जाते. 1 धावसंख्येच्या मैदानी 11 धावा धावफलकावर लागले. सेन्सिबल क्रिकेट आहे. शिवमने खूप चांगली आता खरं अर्थाने कमबॅक करण्याचं ठरवलंय. चांगला बॉल टाकला होता कारण 2 चेंडू खराब पडले आणि त्या दोन्ही चेंडूवर मोठे मोठे फटके आले होते. 11 धावा धावफलकावर आतापर्यंत चांगली सुरुवात आपण म्हणावी लागेल. भरपूर आपण बघतो की प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर नक्कीच आलेली आहे, कारण ह्या स्पर्धेवर सगळ्यांचं प्रेम आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये आपलाही संघ असला पाहिजे. परंतु कर्जत तालुक्यामधले नामवंत 16 संघ ज्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये, त्या संघांचं नशीब आजमावलं जाणार आहे आणि कोणाच्या वाटेला ही मोटरसायकल जाईल हे शेवटच्या रात्रीमध्ये कळेल. पुढचा बॉल कट केला आहे गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षक कुठेही चान्स मिळत नाहीये आणि हाही चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पहिल्याच षटकावर वार करताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 अजूनपर्यंत 15 धावा माफकरा धावफलकावर लागलेले आहेत. त्यामध्ये नितीननी 11 धावसंख्येचं योगदान दिलं. परेशने सुद्धा हात खुल्ले केलेत. चौकाराने त्याचे खातं उघडलेलं आहे. ऑन साईडला खेचला, हेलिकॉप्टर उडवलाय खरा, परंतु क्षेत्ररक्षक होतं. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. 1च धाव मात्र नक्कीच मिळते. 16 धावा धावफलकावर लागल्या. सुरुवात चांगली झाली आहे प्रथमेश इलेव्हन दामोते संघाची विपक्ष सिद्धिविनायक नेरळपाडा संघाच्या आणि खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली. 16 धावा धावफलकावर लागले. सलामीवीर अक्षरशः तुटून पडलेले आहेत. शिवमची गोलंदाजी आहे. डावकुरा हा गोलंदाज आहे नेरळपाडा संघाचा
आणि ह्या गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये वार केला जातोय. हेलिकॉप्टर उडवलाय खरा, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, नितीनच्या बॅटमधून येतोय अजून एक चौकार. सुरुवात वंजरपाडा संघाने केली असती तर धावा 60 प्लस झाल्या असत्या, परंतु मारण्याच्या नादामध्ये आपण विकेट्स त्यांच्या गमवताना पाहिल्या आणि सेन्सिबल क्रिकेट पाहिलं नाही. जो फलंदाज यायचा तो षटकार चौकार मारण्यासाठी तयार राहायचा, परंतु षटकार चौकाराचा हा क्रिकेट नाही आहे. सिंगल डबल तुम्हाला आले पाहिजेत, खराब चेंडूवर षटकार चौकार मारा आणि खऱ्या अर्थाने धाव फलक वाढवा. आणि आत्ताही सुद्धा आपण पाहिली ना, सुरुवात करताना प्रथमेश इलेव्हन दामोदे संघाने प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार केला नाही. जेव्हा जेव्हा चान्स मिळाला नितीनला परेशला तेव्हा तेव्हा त्यांनी मोठे फटके मारलेले आहेत आणि फटके सुद्धा असे मारलेत की जिथं क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे त्यांचे फटके आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर लागलेत. एक चांगली आणि मजबूत स्थिती आहे ती प्रथमेश इलेव्हन दामोदे संघाची. आता कमबॅक करावा लागेल सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला. अक्षयला सगळ्या गोलंदाजाला चांगलं सांगणं फार गरजेचं असेल, कारण पहिलं षटक महागडं जरी पडलंय तरी आपल्याकडे 4 षटकं आहेत आणि त्या 4 षटकामध्ये आपल्याला कमबॅक करावं लागणार आहे. फिल्डिंग सजवली जाते. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे उभे आहेत. आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, वायडी स्लॉगनमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केला आहे, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा केला आहे आणि सर्कलमध्ये बाकी खेळाडू जर तुम्ही पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने उभे आहेत. गल्ली एक्स्ट्रा कव्हरमध्ये स्क्वेअर लेगमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साईडला खेचलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. चेंडू मिळाले तर खऱ्या अर्थाने त्याचा खरपूस समाचार घेणारच हे दाखवले नितीन आणि परेश या फलंदाजांनी. कारण या षटकाराच्या मदतीने 26 धावा, तब्बल 26 धावा या फक्त 7 चेंडूमध्ये प्रथमेश इलेव्हन दामोदे संघाच्या धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात, प्रत्येक चेंडूचा खरपूस समाचार, शॉर्ट ऑफ लेनचे बॉलला ओळखलं जातंय आणि हीच खासियत आहे दोन्ही फलंदाजांची. समोर दिलेला बॉल सरळ खेचलाय, क्षेत्ररक्षक लांबवरून येतोय, एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण होताना नितीन आणि परेशच्या रनिंगमध्ये या 2 धावसंख्येच्या मदतीने 28 धावा धावफलकावर लागलेत. चांगली सुरुवात, सिंगल डबल, त्याचबरोबर षटकार चौकार, आतिषबाजी चालू आहे. नेरळपाडा संघाच्या गोलंदाजांच्या बौद्धिक क्षमतेवर वार करताना हे दोन्ही फलंदाज. समोर दिलेला बॉल, अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथेही सुद्धा लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येते. धावा क्रिकेटमध्ये येणं फार गरजेचं असतं. धावा कशाही येऊ पण धावा येणं फार गरजेचं असतं आणि धावा येत आहेत त्या दामोदे संघासाठी. या एक धावसंख्येच्या मदतीने 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना हा 4था सामना तुमच्या समोर आहे. प्रथमेश इलेव्हन दामोदे संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. नितीन आणि परेश दोन्ही चांगली बॅटिंग करत असताना एकावर जबाबदारी नाही आहे, दोघंही या संघाची जबाबदारी घेत आहेत. दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतात आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. आणि सुरुवात चांगली झाली आहे, म्हणजे सुरुवात चांगली झाली तर शेवटसुद्धा चांगला होईल, परंतु अक्षयला गेम बदलावं लागेल. नेरळपाडा संघाच्या गोलंदाजांना इथं रोकावं लागेल दामोदे संघाला. रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय निर्धाव. हा पहिला निर्धाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आता या इनिंगमध्ये, कारण प्रत्येक बॉलवर धावा आलेल्या आहेत. त्यामुळे हा चेंडू खऱ्या अर्थाने हेमंत या गोलंदाजाचा निर्धाव गेलेला. हेमंत एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजावर सुद्धा एक षटकार आलाय. कमबॅक केलं आहे या गोलंदाजाने, धावा रोकाव्या लागतील. नेरळपाडा संघाकडे पहिले अमित सोनासारखा एक गोलंदाज होता की तो सोन्यासारखा चालायचा, प्रत्येक मैदानावर खूप वेगवान गोलंदाजी त्याची असायची आणि नेरळपाडा संघाला भरपूर विजय त्यांनी सुद्धा मिळवून दिलेले आहेत.
पुढे येऊन मारेला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय वाईड स्लॉग ऑफ क्षेत्रामध्ये, कणकणीत दणदणीत चौकार. पद्धतीने 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नितीन बरसतोय, बॅटिंग चांगली करतोय, मोठे मोठे फटके मारतोय, जागा शोधतोय आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून, धावसंख्या वाढवतोय आणि सुरुवात चांगली करून दिली. हेमंत या गोलंदाजावर सुद्धा तुटून पडताना हे दामोदे संघाचे फलंदाज. पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आल्या, 20 धावा तब्बल कुटण्यामध्ये यश आलं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर स्वागत केलं हेमंतचं सुद्धा आणि आताही सुद्धा चांगले फटके आणि प्रत्येक बॉलवर चेंडूवर धावा येत आहेत आणि 33 तब्बल धावा धावफलकावर लागलेल्या. दुसरं षटक मार्गस्थे असताना शॉर्ट प्लेनचा बॉल मागे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हिते डॉट चेंडूचा इशारा. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावा आल्यात त्या 16.50च्या सरासरीने 33. कुठलीही गडी बाद आत्तापर्यंत दामोदे संघाने गमवला नाहीये. पहिली सलामीची जोडी चांगल्या पद्धतीने भागीदारी करते 33 धावसंख्येची. आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर नेरळपाडा संघाचे गोलंदाज आत्तापर्यंत चाललेले नाही आहेत आणि आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर येतोय अक्षयकडनं खूप मोठी जबाबदारी असेल, खूप मोठे धावा वाचवण्याचा प्रयत्न त्यालाही सुद्धा करावा लागेल, परंतु धावा कमी करण्याचा प्रयत्न करेल का हाही प्रेक्षकांना पडलेला हा प्रश्नचिन्ह आहे. फळगाव चेंडू ना फळीचा रायगड मनसे चषक ठेवलाय जितेंद्र पाटील दादानी मानाचा. 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 जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा लवकर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेचलाय, लेग स्लिपमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. अक्षयचं सुद्धा स्वागत करतोय परेश या चौकाराने. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत केलंय. पहिल्या षटकामध्ये चौकाराने केलेलं, दुसऱ्या षटकामध्ये षटकाराने केलं आणि तिसऱ्यामध्ये पण चौकाराने रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रत्येक खेळाडू हेच म्हणत असेल डगआउटमध्ये की सरळ बॅटमधून धावा जर येत असतील तर आडवी बॅट करून फायदा नाही. कारण काय, पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगले फटके आले, 20 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ करताच आले 4 धावा. म्हणजे चांगली सुरुवात प्रत्येक षटकामध्ये केलेली आहे. आणि पुढचा बॉल शॉर्ट प्लेनचा बॉल ओळखलं होतं, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि बऱ्याचशा वेळानंतर पहिला हादरा बसतोय प्रथमेश 11 दामोदे संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय कल्पेशची खऱ्या अर्थाने ओळख आहे म्हणजे आक्रमकता. प्रत्येक मैदानावर खूप चांगल्या प्रकारे तो खेळलेला आहे. प्रत्येक मैदानामध्ये फसलेले सामने दामोदे संघासाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळलेत, काढलेले आहेत आणि असा हा कल्पेश मैदानामध्ये. पंचांकडे मोठी दाद मागण्याचा प्रयत्न. कल्पेश 1 धाव मात्र नक्कीच मिळवतोय आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात त्या 38 धावा धावफलकावर.
38 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थी आहे. कर्णधार स्वतः गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करतानाच पहिली विकेट त्यांनी मिळवून दिली ती परेशची आणि कल्पेश आणि त्याच्यासोबत नितीन हा खेळाडू मात्र मैदानामध्ये आहे. नितीन चांगली बॅटिंग करतोय. समोर दिलेला हा बॉल, चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. दणदणीत खणखणीत चौकार. मदतीने 42 धावा धावफलकावर लागल्यात. बंडाट फॉर्ममध्ये नितीन. मयूरने नक्कीच त्याला विचारलं होतं प्रत्येक मैदानावर दामोते संघ चांगल्या प्रकारे खेळला आणि ह्या मैदानावर सुद्धा तुम्ही कशा प्रकारे खेळणार आणि त्याच अंदाजाने दामोते संघ मैदानामध्ये खेळतोय. सरळ खेळलेला आहे. बॅक टू द बॉलर. चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते अक्षयकडनं. आणि मागच्या मॅच मला वाटतं दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा बॅक टू बॉलर कॅच पकडली होती धनराजने. ती आठवण या मैदानामध्ये. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये 43 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. एक गडेच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. नितीन खेळतोय अजूनही मैदानामध्ये. परेश बाद झाला 17 धावसंख्येवर आणि कल्पेश सुद्धा मैदानामध्ये आहे. 3 षटक संपले, 43 धावा. तीन षटक संपले, 43 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या आणि तो आपण गोलंदाजीचा ग्राफ बघितला ना तर पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 10. जो ग्राफ आहे तो उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला नेरळपाडा संघ वेळ लावू नका, स्पीडअप घ्या. लकी ड्रॉ सुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. आमचं स्वयंसेवक प्रेक्षकांपर्यंत पोचलेले आहेत. सायकल, स्पोर्ट्स सायकल तुम्हाला मिळणार आणि कोणाच्या वाटेला जाणार ते याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. मोटरसायकलकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सगळे खेळाडूंना पाहिजे ही मोटरसायकल, परंतु शेवटच्या रात्री आपण पाहणार आहोत की कोणाच्या वाटेला ही मोटरसायकल मिळणार. कोणाच्या वाटेमध्ये पहिली मोटरसायकल असेल किंवा तिसरी किंवा चौथी किंवा पाचवी. जे स्वप्न असतं ते स्वप्न नक्कीच कोणाचं पूर्ण होणार हे शेवटच्या रात्रीमध्ये नक्कीच पाहणार आहोत. रायगड ठाण्यामधले संघ आजच्या दिवसामध्ये असतील, परंतु ऑन साईडला नितीननी परत एकदा भिरकवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौथ्याही गोलंदाजाचं चौकाराने स्वागत करतोय नितीन हा फलंदाज. बघा मी मगाशी सुद्धा सांगितलं की नितीन ह्या फलंदाजाने प्रत्येक गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर चौकार आणि षटकार टोकलाय. शिवमच्या पहिल्याच बॉलवर चौकार आला होता. हेमंतच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला होता. अक्षयचं स्वागत सुद्धा चौकाराने केलं आणि आता जो वैभव हा गोलंदाज आलाय त्याच्याहीच चौकाराने स्वागत या नितीन या फलंदाजाने केलंय. सरळ खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. 2 धावा आपल्या संघासाठी अडवल्या गेल्या आणि नाही थोडंसं खरं फंबल झालंय. पंच आम्हाला सांगतात की चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने 51 म्हणजे 50 धावा कंप्लीट करतोय प्रथमेश 11 दामोते संघ. अकरा बॉलमध्ये 32 धावसंख्येवर व्यक्तिगत खेळतोय नितीन हा फलंदाज.
हवेत बॉल, हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला, परंतु खूप चांगली कॅच पकडली जाते. नितीनचं वादळ इथं शांत होतोय. अवघ्या 12 बॉलमध्ये 32 या धावसंख्येवर तो बाद झाला. एक चांगली मॅरेथॉन इनिंग आपल्या टीमसाठी खेळून बाद होतोय तो नितीन विर्ले. हा शेवटचा सामना सध्या चालू आहे. सिद्धिविनायक नेरळपाडा आणि त्यांच्या विरोधात धामोते. महत्त्वाची विकेट मात्र ते घेतले ती गोलंदाजाने. आणि यानंतरची मॅच असेल सेकंड राऊंडची, जे हनुमान वाकस आणि त्यांच्या विरोधात अनुश्र 11 जय भवानी वावडोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस करण्यासाठी या. चौथं षटक प्रगतीपथावर 2 चौकारानंतर नितीनला परतवण्यामध्ये यश आलं वैभवला, आणि तेच काम करण्यासाठी अक्षयने वैभवकडे गोलंदाजी दिली होती. खरं त्यांनी 4 गोलंदाजाचा वापर, शिवम महागडा पडल्यानंतर दुसरं षटकसुद्धा 13 धावसंख्येचं पडलं, आणि खरं त्यांनी अक्षयकडे ती कला आहे, लीड करतोय. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला भरपूर वर्ष लीड करतोय आणि माहिती आहे सिच्युएशननुसार कॅप्टनशिप. परंतु ह्यावेळेस आल्या आल्या षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडतोय नवनाथ हा फलंदाज, आणि या षटकाराच्या मदतीने 57 धावा या धावफलकावर लागली. नितीन विर्लेने सगळ्या खेळाडूंची मानसिकता बदलली आहे. खरं अर्थाने त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने आपलं योगदान दिलं पाहिजे, प्रत्येकाने आपलं काही ना काही दिलं पाहिजे, आणि प्रत्येक जो खेळाडू उतरतोय ना तो षटकार चौकारासाठीच उतरतोय. आणि त्यांनी सांगितलं होतं 70+ धावा आम्ही करू, आणि त्याच वाटचालीकडे आता सध्या संघ पोचतोय तो 57 धावसंख्येवर. प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार, चारी बाजू चांगल्या पद्धतीने सगळे खेळाडू खेळत आहेत. परेशने चांगली इनिंग खेळून बाद झाला, 17 धावसंख्ये तो पहिला बाद झाला. नितीन त्याच्या मागोमाग 32 धावसंख्येवर बाद झाला. ओपनिंग पेअर चांगला चाललंय. मिडल ऑर्डर का शांत बसेल, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, हाही येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा धावफलकावर लागलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. आत्तापर्यंत 62 धावा हे सर्वोच्च होत्या वावळी संघाकडनं, परंतु त्यांचा रेकॉर्ड तेवढं 63 धावा प्रथमेश 11 दामोते संघ करतोय. म्हणजे 63 धावसंख्येपर्यंत पोहोचला आहे. वैभवच्या गोलंदाजीवर तुटून पडलेत अक्षरशः. आत्तापर्यंत 20 धावा बहाल केल्या आहेत, आणि एक मात्र विकेट ती मिळाली आहे ती नितीनची. प्लेनचा बॉल होता. ह्यावेळेस सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कल्पेश एक धाव जोरात पडतोय. खरं अर्थाने दुहेरीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागतं. 21 धावसंख्येचं षटक पडलंय ते सिद्धिविनायक नेरळपाडा संघाकडनं वैभवचं, आणि धावसंख्या पोचली तब्बल 64 धावा.
येतोय आणि चौकाराच्या मदतीने 68 धावा या धावफलकावर. गोलंदाजाचं स्वागत चौकाराने केलेलं आहे आणि एक मात्र अशी टीम आहे की प्रत्येक बॉलवर चौकार. हवेत बॉल हा फटका फसलाय, स्वतः गोलंदाज विश्वास होतोय आणि एक चांगल्या इनिंगचा खेळ इथं समाप्त होतोय. नवनाथ परततोय, आपल्या 17 या धावसंख्येची खेळी करून परततोय आणि धावसंख्या आहे ती टीमची 68. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. 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 काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जितेंद्र दादांचं नाव एवढं मोठं आहे महाराष्ट्रामध्ये की नाव घेताच काम होतं आणि आज त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला कव्हर करतोय आणि एक धावाची रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होतंय का, आणि नक्कीच 2 धावा पूर्ण आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 70 तब्बल धावा धावफलकावर लागल्यात ते प्रथमेश 11 दामोते संघाच्या. आणि खऱ्या अर्थाने कल्पेश फक्त नॉन स्ट्राईकवर उभा राहून खेळ बघतोय, कारण त्याला अजूनपर्यंत संधी मिळाली नाही. फक्त 2च तो बॉल खेळला आहे या इनिंगमध्ये आणि 1च धाव केली आहे. लागल्या त्या 74 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मी नक्कीच प्रेक्षकांना सांगेल जो आपला स्टँड आहे कोतळीगड आणि राजमाता गड ह्या 2 स्टँडच्या मध्ये एक पावन आणि ह्या खऱ्या अर्थाने मैदानावर एक पावन असलेली देवी, हे देवीचं मंदिर आहे आणि तिथे कुठलीही अनुचित गोष्ट झाली नाही पाहिजे हे नक्कीच आमचे आयोजक सांगतायत. परंतु आज षटकार येतोय, षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 80 धावा धावफलकावर लागल्यात आणि विमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू घेतलाय आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. मी कॅप्टनला विनंती करतोय, अनुश्र 11 जय बाबांनी वावळोली जो आज हा संघ पुरस्कृत केला आहे, लाडिवलीचे अमित तुपे आणि त्यांच्या साथीला आहेत रुपेश जाधव आणि त्यांच्या विरोधात मात्र असेल जे हनुमान वाकस. आणि ही मॅच सेकंड राऊंडच्या मॅच असेल 4 ओव्हरची. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. फेअर बॉल 80 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल समीर सोमणे या इनिंगमधला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. रुपेश राऊत यांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. ऑन साईडला खेचलाय, आपल्या पट्ट्यात जर चेंडू आला तर कार्यक्रम पक्का करतो आणि आज षटकाराच्या मदतीने तब्बल 5 ओव्हरमध्ये 86 धावा कुठल्यात त्या प्रथमेश 11 दामोते संघाचे. आणि नितीन सांगतोय की आम्ही जे बोलतो ते करतो आणि 86 धावा झाल्यात. 87 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला. तर पहिल्यांदा आपण टॉस करून घेऊ, कारण आपल्याकडे 4 ते 5 मिनिटांचा वेळ आहे. तर पहिल्यांदा आपण टॉस करून घेऊ. 4 षटकांचा हा सामना असेल. जे हनुमान वाकस आलाय, कॅप्टन अमोल वावळोलीचा कॅप्टन, आपण लवकरात लवकर या. एक लक्षात असू द्या, हे जे समोरच्या डाव्या बाजूला आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि वहिनींचा जो बॅनर आहे आणि समोर राजमाचीचा जो डगआउट आहे प्रेक्षकांसाठी बांधला आहे, तिथे ग्रामदेवीचं एक मंदिर आहे. कृपया करून त्याचं पावित्र्य राखा.
बाकीला जागा भरपूर आहे. काय करायचं असेल ते बाकीचं तिकडे जाऊन करा, परंतु त्याचं पावित्र्य राखा. तर पहिल्यांदा टॉस आपण करू आणि त्यानंतर दोन मिनिट. केतन विर्ले यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे राहुलसाठी. तर या कॅप्टन या पहिल्यांदा टॉस करू. 12 वाजायला आणखी 1-2-3 मिनिटं बाकी आहेत. धनराज कांबेरे कॅप्टन आलाय. अनुश्रे 11. हो खालीच टॉस घेऊया आपण. तर डीजे मास्टर ओमकार तुपे आपण डीजे मास्टरशी त्वरित संपर्क साधा. तर पहिल्यांदा होईल टॉस. अनुश्री 11 जय भवानी वावळोली आणि त्यांच्या विरोधात जानमान वाकस. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे रंगणार आहे. तर चला सलामीची जोडी पाठवा. अक्षय म्हात्रे सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहता. या स्पर्धेचे जनक सन्माननीय जितेंद्रभाई पाटील राजसाहेब ठाकरे यांचे कडवट आणि सच्चे शिलेदार यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा मनसे रायगड चषक. तर बरेच मांड्यावर उपस्थित आहेत. टॉस करतायत. मनसे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला मनसे रायगड चषक आहे. तर कॉल करतोय धनराज. दाखवू नका फक्त बस, बाकी काही नाही. खेळाडू पक्के चालाक आहेत. मनसे असा कॉल केलाय आणि आलाय पहिल्यांदा मनसे रायगड चषक. तर टॉस जिंकला जानमान वाकसने. निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतलाय. तर चला तर जानमान वाकस तर या धनराज सोबत आणि दोन्ही कॅप्टनच्या समेत आपण जरा चर्चा करू. निर्णय काय आपला पहिल्यांदा? फील्ड कसं वाटतं या स्पर्धेकडे? खूपच चांगलं आयोजन केलं आहे. फर्स्ट टाइम केलं अशा आयोजनाला. चांगलं वाटते तुम्हाला खरोखरच आपल्या कर्जतची एक बेमिसाल स्पर्धा आहे जिचं संपूर्णपणे रायगडमध्ये नाव घेतलं जात आहे. हो हो. वा धन्यवाद. आणि यानंतर धनराज प्रत्येकाला माहिती बोलतो तो चांगला. धनराज जर का तू समालोचन कक्षात असता तर कसं विवरण केलं असतं या स्पर्धेचं? थोडक्यात अगदी थोडक्यात. स्पर्धा तर खूप चांगली गेली आहे आणि प्रत्येक वर्षी नवीन असतं काहीतरी या गारपोली टुर्नामेंटमध्ये आणि खेळायला मजा येते. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनचे मनापासून आभार. तर सध्या ज्या उद्देशाने या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उगम झाला, अर्थातच उद्या श्रीराम नवमी आहे आणि तो नवमीचा उत्सव दरवर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण साजरा करतो. आणि आता सर्व शिलेदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व शिलेदार, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष स्वतः जितेंद्रभाई पाटील आहेत. पहिल्यांदा आरती होईल. सामना आपण थांबवा 5 मिनिटं. सर्वांना विनंती आहे आपापल्या जागी आपण उभं राहावं, कारण जी आपली अस्मिता आहे ती अस्मिता आपण जपायला हवी. म्हणूनच विनंती आहे की आपण या आरतीसाठी आपापल्या जागेवरती उभं राहावं. तर श्रीराम ज्यांचं नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना हा पुष्पहार अर्पण केला जातोय मनसे रायगड चषकाच्या निमित्ताने. श्रीराम नवमी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भैरवनाथ क्रिकेट संघ, गारपोली, कर्जत आयोजित मनसे रायगड चषक या स्पर्धेचे शिल्पकार जितेंद्रजी पाटील, अध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. दरी करासी नेई घरासी वैकुंठ दयाचे गाव, देई शांती चित्तवृत्ती मुखी वसता नाव. एकनिष्ठ गुरु वसिष्ठ मम रक्षणा घेतो धाव, काय मागावे भक्त बजावे श्रद्धा हा एकच भाव. दर्शन घ्यावे मुक्त व्हावे रंक सोवा राव, एक पत्नी एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम तयाचे नाव. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय 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 श्रीराम. एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ द्या. जय श्रीराम.
विनंती आहे डीजे मास्टरला की आपण आरती लावावी. जय श्रीराम. एकदा आणखी जोरात जय श्रीराम. बजरंग बली की. आपल्याला पाहायला मिळाला. तर मासलाही आपण सुरुवात करणार आहोत. मनामनाचा संगमराम आणि कणाकणाचे जीवनराम आणि श्रीराम नवमीच्या प्रत्येकाला मात्र इथे लाख लाख शुभेच्छा असतील आणि त्याचा एक जयघोष, श्रीराम नामाचा जयघोष संपूर्ण क्रीडांगणभर दुमदुमला आणि त्या नामच घोषाने. तर सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत मयूर कांबळे सर. 30 बॉलमध्ये गरज आहे ती एकूण 87 धावसंख्येची. एक भलं मोठं टार्गेट या स्पर्धेमध्ये उभं केलंय. स्क्वेअर कटचा फटका बॅटिंगसाठी ऋषी आणि त्याच्या बरोबरीने आपण बघतोय अक्षय जोडी. एक्स्ट्राच्या धावा आता खर्च केल्या जात आहेत. प्रथमेश 11 धामोते संघाकडून ऋषी आणि आपण अक्षयला बघतोय बॅटिंग करण्यासाठी. ऋषी कालच्या रात्रीमध्ये
सावळ्याच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकणारा हा फलंदाज आणि ती इनिंग त्याला या मॅचमध्ये देखील आठवावी लागेल, कारण टार्गेट मोठं आहे. 30 बॉल 87चा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. आजच्या रात्रीमधली सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभी केली, जो निर्णय घेतला होता प्रथमेश 11 धामोदे संघाने, आणि तशी कामगिरी देखील त्यांनी करून दाखवली. धावा मिळतील या बॉलवरती 2-2 अकाउंट खुलं केलंय सिद्धिविनायक नेरळपाडा संघाने. इथे आडवा बाटणे विकेट मिळतीये ती नितीन विरळेला पहिली. आणि हे पहा आमचे सर्व चिल्लर पार्टी आहे आणि बाईंचं विशेष प्रेम आहे आणि बाईंचा चिरंजीव आहे त्यांच्या बाजूला आहे, निर्मय. तर चिल्लर पार्टी, बरीच चिल्लर पार्टी दिसते आणि पाहुण्यांचं इथे आगमन झालंय. खालापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय अतुल हडप यांचं इथे आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. त्यांच्या समेत उपस्थित मान्यवर उपस्थित होतात, त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. अतुलजी हडप साहेब, खालापूर तालुका अध्यक्ष, आपलं स्वागत आहे. अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण श्रीराम नवमीचा उत्साह इथे साजरा केला आणि याच पंचक्रोशीत म्हणजे चिंचवली मगाशी समीर मिणमिणे होते, जयेश बुंदाटे होते. श्रीराम नवमीच्या निमित्ताने गेल्या 60-65 वर्षांपासून तिथे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सर्वात मोठी बाब असेल आणि हेच तर खरं आमचं परमार्थिक वैभव आहे या संपूर्ण पंचक्रोशीचा चिंचवलीचा सप्ताह. धावफलक पोचलाय 2 वरती 3 वरती. एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला हेमंत ऋषीला 2 वरती बाद व्हावं लागलं. एक मोठी विकेट या सामन्याची मिळते दामोदर संघाला. इथे फटका चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमापार, चौकार. रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि त्याच निमित्त या मनसे रायगड चषकाचं आयोजन दरवर्षी आदरणीय जितूबाई पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येतं. ज्या स्पर्धेची तुम्हाला सर्वांनाच ओढ असते ती सातत्याने 5व्या पर्वामध्ये स्पर्धा बघायला मिळाली आणि इथे दांडी गुल केली. नितीन विरळेचा वेग बघायला मिळाला. फलंदाज बाद. मनापासून आभार. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामाचा जयघोष श्रीराम म्हणत आपण मात्र या स्पर्धेचा शुभारंभ देखील केला आणि आता नुकताच मंचावरती सन्माननीय अतुलजी हडप साहेबांचं इथे आगमन झालंय. खालापूर तालुक्याचे मनसेचे अध्यक्ष. भाई एक आठवण आहे आपल्याला, आठवतंय की आपण श्री हनुमान चालीसा वाचले होते तिकडे पूर्वेला जेव्हा आपलं क्रीडांगण होतं. अमित भाई ठाकरे आले होते आणि श्रीराम नवमीच्याच निमित्ताने श्री हनुमान चालीसा आणि तेव्हाही संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील मोठ्या संख्येने श्री हनुमान चालीसेचं पठण अनेक ठिकाणी करण्यात आलं होतं. फसवा चेंडू नितीन कडून हा देखील चेंडू टाकलाय ते निर्धाव आणि सामन्यावरती पकड मजबूत केले ते आता प्रथमेश 11 दामोते संघाने. त्याचे महाराष्ट्र सैनिक, मी यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावा. सन्माननीय प्रकाशजी पेरणे साहेब, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. पहिलं षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलंय. ते एकूण सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचं 7-87चा पाठलाग सुरू आहे, म्हणजे 24 बॉल आणि 80 धावसंख्येची गरज आहे ती सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला. प्रेक्षकांची अलोट गर्दी, हेच प्रेम आहे या स्पर्धेचं. सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. उत्साहाने हा रामनवमीचा सोहळा
या मैदानामध्ये संपन्न झाला. सगळीकडे आनंदाचं वातावरण, हर्ष उल्हास. इथे फटका चांगला आहे लॉंग ऑफला, बॉल सीमा पार जातोय, चौकार. चारने धावफलक जाऊन पोहोचतोय 11 धावा. धावफलकावरती येत्या 87चा पाठलाग सुरू आहे. सातत्याने आता मोठमोठे फटके मारावे लागतील, कारण जर पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर नितीन विरळेचं आक्रमण बघायला मिळालं, परेशचं आक्रमण बघायला मिळालं, आणि तसं काहीच काम तुम्हाला या सेकंड सत्रामध्ये देखील करावं लागेल. सिंगल मिल्टी धावफलक एकने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 12 आकड्यावरती. 87चा पाठलाग सुरू आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभी केली ती प्रथमेश 11 धामोती संघाने. यावर्षी हा संघ बन्नट फॉर्ममध्ये सुसाट सुटला आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील तेच चित्र बघायला मिळत आहे. 12 धावा धावफलकावरती. परेशला आपण बघतोय, चांगला बॉल बघायला मिळाला. भन्नाट वेगाने सरळ यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. डॉट बॉल, सिंगल डबल डॉट बॉलने कोणताही फरक पडणार नाही खरं तर प्रथमेश 11 धामोती संघाला, कारण एक मोठं टार्गेट त्यांनी सेट केलंय आणि त्याच्या प्रयत्नामध्ये, त्या धावा डिफेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये चांगली बॉलिंग देखील बघायला मिळते आहे. ते नितीन आणि त्याच्या पाठोपाठ परेशी. ते स्लोअर वन लवकर पिक केला आणि फेकून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. फलक पोहोचले. 18 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगली बॅटिंग करतोय सचिनने, जो 3ऱ्या क्रमांकावरती आला आहे. आणि जसा ऋषी बाद झाला, मी बघायचे देखील उल्लेख केला की ऋषीला थांबणं गरजेचं होतं. कालच्या रात्रीमध्ये त्याने एक अर्धशतक दाखवलं 14 बॉलमध्ये सावळ्याच्या स्पर्धेमध्ये, आणि तो जर राहिला असता आणि इकडून सचिनने जर आक्रमण केलं असतं तर मग मजा आली असते सामन्यामध्ये. परंतु अजूनही काहीही घडलेलं नाही आहे, बिघडलेलं देखील नाही आहे. असेच फटके निरंतर चालू राहिले तर या धावसंख्येचा देखील पाठलाग होऊ शकतो. धावफलक पोहोचलाय 18 या आकड्यावरती. सचिन सुसाट सुटलाय, तशीच कामगिरी देखील करावी लागेल त्याला. आणखी एक चांगला फटका, ओव्हर द कव्हर, बॉल सीमा पार, षटकार. ऑन साईडला सगळेच फटके खेळतात, परंतु कव्हरवरून फटका खेळणं हे फार मोठं काम असतं आणि तो फटका देखना फटका, क्रिकेटचा स्टँडर्ड दाखवणारा फटका खेळण्यात आला. तो फलंदाज सचिनच्या माध्यमातून सलगचा दुसरा षटकार त्याने ठोकलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. ते 24 धावा धावफलकावरती येत आहेत. एक कमालीचा झेल आपण आजच्या रात्रीमध्ये बघितला, त्यानंतर हा कमालीचा फटका आपण या आजच्या रात्रीमध्ये बघतोय. लोअर फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने, वॅकंड एरिया, गॅप शॉट सिलेक्शन, आणखी एक चौकार सचिनच्या बॅटमधून. धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती. आणि उद्या ठीक 6 वाजता खालापूरचे सर्व मनसेचे पदाधिकारी आणि कर्जतचे मनसेचे पदाधिकारी यांचा उद्या प्रेक्षणीय लढत आहे. 6:15 किंवा 6:30ला ती मॅच चालू होईल. लक्षात ठेवा. आता तालुका अध्यक्षांनी यशवंतजी भवारे रेडी होऊन येणार आहेत उद्या 6 वाजताच. आता अतुल आडप साहेब देखील आलेत, खालापूर तालुक्याचे अध्यक्ष. त्यांना घेऊन यायचे उद्या सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांना. हा मध्येत कोणी एंट्री मारली रायगडच्यांनी तरी चालेल, शेवटी स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेमध्ये पदाधिकाऱ्यांना देखील एक वेगळा आनंद भेटला पाहिजे. शेवटी बाईंच्या साथीला जे उभे राहतात नेहमी, कडवट संघर्ष आहे. कालचाच दिवस पहा ना, इथे स्पर्धेचं आयोजन तरीसुद्धा भाई काल मुंबईला GMच्या ऑफिसमध्ये होतं, कारण बाईंना पटत नाही ती गोष्ट. अरे महाराष्ट्र उपाशी आणि परराज्यात उपाशी असं चालणार नाही ना. तुम्ही त्यांनाही द्या, परंतु आमच्या ज्या गाड्या तुम्ही थांबवल्यात कोरोना काळामध्ये त्या पुन्हा एकदा चालू करा, नाहीतर मग बाहेर जाणाऱ्या गाड्यांना थांबवण्याचा अल्टिमेटम काल GM ऑफिसला काल भाई देऊन आलेले आहेत. आणि तो अल्टिमेटम काय असतो
तर एका स्पर्धेमध्ये आषाढेचा ठाऊक आहे आपल्याला, ते डीमार्टचा किस्सा झाला होता. सूरज आतमोडे इकडे होता, 2 तासात त्याने माफीनामा दिला. चांगला फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने. नितीनवरती आक्रमण करावं लागेल, कारण नितीन या संघाचा सेनापती, आणि जर सेनापतीवरती जर आक्रमण चढवलं ना तर मग आणखी मजा येईल या सामन्यामध्ये, कारण टार्गेट मोठं आहे समोर. सचिनने चांगले फटकेबाजी केली, 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय अगोदरच. परंतु इथून पुढे प्रवास जर तुम्हाला असा चालू ठेवायचा असेल तर नितीन विरळेवरती देखील आक्रमण तुम्हाला या मॅचमध्ये चढवावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 7च धावा त्याने खर्च केले, 1 विकेट त्यांनी मिळवली, 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या, आणि परेशवरती आक्रमण चढवलं. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून त्याच्या विरोधामध्ये आले. 21 धावांचं षटक होतं. इथे आणखी एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर नाही आहे, वॅकेंट एरिया, कॅप शॉट सिलेक्शन, आणखी एक चौकार. मजा बघायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला नितीन विरळे परेश चमकताना बघितला, आणि या सत्रामध्ये आपण बघतो सचिनला जो 3ऱ्या क्रमांकावरती 4थ्या क्रमांकावरती आला आणि काय दर्जेदार फटकेबाजी करतोय. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 20 वरती खेळतोय. 5 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय एकूण 33 धावफलकावरती. मॅच ऑन. अजूनही सामना संपलेला नाहीये, दोन्ही संघाचा संघर्ष सुरू आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आला. एक्स्ट्राची धावफलकावरती ऍड होते. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाच्या धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. कोण जिंकेल हा सामना? एक मोठा सामना बघायला मिळते. 2 कर्जत तालुक्यातील दादा संघ एकमेकांच्या विरोधामध्ये या पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचते. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला, मनगडाच्या सायाने बॉटमहँडचा खूप चांगला वापर. मिड विकेटला 1 धाव मिळते. 1 ने धावफलक जाऊन पोहोचतोय. 35 धावा, 87चं टार्गेट. हळूहळू संघ पुढे सरकतोय. सिद्धिविनायक नेरळपाडा संघ, दोन्ही संघांना टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करायची होती, परंतु इथे धावसंख्येचा चेस करतोय नेरळपाडा संघ. दुसऱ्या बाजूला नितीनला देखील विसरून चालणार नाही. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर त्याने देखील कमबॅक केलं या सामन्यामध्ये. आणखी एक लोअर फुलटॉस बॉल, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग देखील दर्जेदार करतोय. आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण देत असताना 1च धाव मिळते. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल. छत्तीस धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ऋषी राहिला असतं तर काहीतरी वेगळं बघायला मिळालं असतं, कारण ऋषीच्या बॅटमधून एक अर्धशतक आलंय कालच्या रात्रीमध्ये, तो लवकर बाद झाला. संघाची संपूर्ण भूमिका हेमंत आणि सचिनने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. इथे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, परंतु तिथे फिल्डर आपण बघतोय थोडी चुकी करतोय, मिसफिल्ड करतोय, आणि त्याचा फायदा मिळतोय तो नेरळपाडा संघाला. 2 धावा मिळतात त्या सचिनला या बॉलवरती, आणि या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 38, 38 धावा, 87चं टार्गेट आहे. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळेल या स्पर्धेमध्ये, आणि जर ती टाय झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर बघायला मिळेल. नितीन, लोअर फुलटॉस बॉल, वेग इतका आहे की बॅट आणि बॉलचा फारसा चांगला संपर्क होत नाही, जरी फुलटॉस बॉल वारंवार बघायला मिळतात नितीनच्या माध्यमातून. सचिनला मिळते या बॉलवरती सिंगल धावफलक, 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. एकूण 39 धावफलकावरती. 3ऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय, आणि 12 चेंडू आता शेवटचे शिल्लक असतील, आणि गरज असेल ती विजयासाठी. हॅलो, 48 धावसंख्येची. 12 बॉल 48 करायचेत. मंचावरती नुकताच खालापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अतुलजी आडप साहेबांचे इथे आगमन झाले. मी विनंती करतोय दिगंबरजी राऊत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण अतुलजी हडप साहेबांचा सन्मान करावा. दिगंबरजी राऊत यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण अतुलजी हडप यांना सन्मानित करावं. मनसे रायगड चषकाच्या निमित्ताने आज त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभते.
खालापूर तालुका अध्यक्ष. चला भाईंच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मानित करतोय. अतुलजी आडप यांचा सन्मान. भाई जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि तालुक्याचे अध्यक्ष आहेत अतुलजी आडप, खालापूर तालुका अध्यक्ष. उद्या त्यांची टीम खेळणार आहे. पाहूया त्या टीमकडून अपेक्षा आहेत चांगल्या बॅटिंगची, चांगल्या बॉलिंगची. आणि कर्जत टीम त्यांच्या विरोधात आहे. उद्या मला समजेल की नक्की भाई कोणाच्या बाजूने आहेत, कर्जत की खालापूर. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 12 बॉल 48 ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय नवनाथ. 12 बॉल 48 ची गरज. समोर आहे सचिन. फटका तर फसलाय. प्रॉपर टायमिंग नव्हतं लॉंग ऑफला. डीप मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना 24 धावा पाहिजेत प्रति षटकामागे, कारण 24 ची धावगती आहे. 48चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. म्हणजे 3 मोठे फटके प्रति षटकामागे. जर 3 मोठे फटके सिंगल डबल कसा तरी या षटकामध्ये जर 25 धावा आल्या तर मग मजा येईल सामन्यामध्ये. पहिल्या बरोबर आल्या 2 धावा. धावफलक 2 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावरती. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नितीन विरळे असं वाटलं कॅच त्याने सोडली आहे. कॅचेस विन द मॅचेस. आणि जर इथून सचिनने जर या उर्वरित बॉलवरती मोठे मोठे फटके मारले तर मग सगळ्यांच्या नजरा या नितीन विरळेकडे असतील. सचिन चांगली बॅटिंग केली अद्याप खरं तर सचिनने. 2 षटकार 2 चौकार, तदनंतर सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन. जर हे धाव फलक कदाचित 60-65 पर्यंत थांबलं असतं ना तर मग मजा आली असते आणखी सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय नवनाथ. समोर सचिन. आडवा पाटणे. सचिनची ताकद झोकत असताना मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल फेकून दिलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती येत आहेत. आणि मी मगाशीच उल्लेख केला की हे टार्गेट जर 65 पर्यंत जरी असतं ना तर मग आणखी मजा आली असते सामन्यापर्यंत. कुठेही जाऊ नका. सचिन देखील फाईट बॅक करतो या सेकंड इनिंगमध्ये आपल्या संघासाठी, सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी. जरी 2 फलंदाज बाद झाले तरी मी हा सामना सोडणार नाही, कारण मी अजून जिंकलो नाही आहे हे सगळ्यांना सांगत असताना सचिन एक दर्जेदार बॅटिंग करतोय. 3रा षटकार आजच्या रात्रीमधला त्याच्या बॅटमधून आलाय. संघ जाऊन पोहोचलाय तो एकूण 47 धावा धावफलकावरती. 47 धावा. आणखी एक मोठा फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तिथे आहे. मिसफील्ड होत असताना परंतु एकच धाव इथून मिळेल ती सिद्धिविनायक नेरळपाडा संघाला खुश असेल खरं तर प्रथमेश 11 दामोदर संघ. कारण जितका वेळ तुम्ही सचिनला नाश्ता करीनला ठेवाल तितकी मी म्हणेन मॅचची पकड आणखी मजबूत केली जाईल प्रथमेश 11 दामोदर संघाच्या बाजूने. धावफलक पोचलाय 48 या आकड्यावरती. अजूनही 39 ची गरज आहे. सामना जरूर कठीण आहे परंतु फायटिंग केली जाते दोन्ही संघाच्या बाजूने. कारण पराभव जरी समोर असला ना तरी तो लाजिरवाणा नसावा असं आपण नेहमी म्हणतो. आणि इथे चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. फाईन लेगला इनटू द सर्कल. एकच धाव मिळते. धावफलक पोहोचलंय 49 या आकड्यावरती. 49 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकामधले काही चेंडू शिल्लक. एक चेंडू बाकी आहे. 7 बॉल शिल्लक आहे त्या 17 मधले. इथे दांडीगुल. मोठी विकेट या मॅचची मिळते ती गोलंदाज नवनाथला. आणि षटक संपलंय ते 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय ते 49 धावा धावफलकावरती. उपस्थित आहेत. मी दिगंबर राऊत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी पिंगळे साहेबांचा सन्मान करावा. चला एकत्रित येऊ नका. फिल्डिंग करणारी टीम. नितीन चला फिल्डिंग सेट करून घ्या कारण बॅटर मैदानात दाखल झालाय. दिगंबरजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते मनसे रायगड चषकात आपण प्रवीण पिंगळे साहेबांचा सन्मान इथे करतोय. प्रवीणजी पिंगळे यांना विनंती की आपण आज सन्मान स्वीकारावा.
चला कल्पेश लवकर मॅच चालू करा. मंचावरती अभिनव हडप साहेब उपस्थित आहेत, केतनजी हडप उपस्थित आहेत, श्रवण पवार उपस्थित आहेत, संकेत जाधव उपस्थित आहेत आणि या सर्वांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. प्रवीण पिंगळे यांचा सन्मान होतोय. यानंतर दिगंबर राऊत यांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते अभिनव हडप यांचा सन्मान करावा. अभिनव हडप साहेबांचा सन्मान होईल. अभिनव हडप साहेबांचा सन्मान आपण करतोय दिगंबर राऊत यांच्या शुभ हस्ते. सतीश शिंदे यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. रजत भोईर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण अभिनव हडप यांना सन्मानित करावं. चला मॅच चालू करा. पुढचे दोन्ही संघ तयारीत राहा, वाकस आणि वावळोली. शेवटची षटक आणि ऑन साईडला चांगला फटका मिड विकेटला आणि काय कॅच अटेम्प्ट केली आहे तिथे. संपूर्ण समर्पण देत असताना फिल्डर बघायला मिळाला आणि फलंदाज बाद. जबरदस्त झेल पाहायला मिळाला तो धामोतेच्या फिल्डर कडून. यानंतर भूषण राऊत यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण केतन हडप यांना सन्मानित करावं. भूषण राऊत यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण केतन हडप यांना सन्मानित करावं. एक लक्षात असू द्या, ज्या ज्या प्लेअरला मॅन ऑफ द मॅच मिळाले त्या प्लेअरने मॅन ऑफ द मॅचची जी जर्सी दिलेली आहे ती तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये फर्स्ट राऊंड जिंकलाय, नेक्स्ट मॅच राऊंडमध्ये तुम्हाला ती परिधान करावी लागेल. भूषण राऊत, बबन राऊत यांना विनंती आहे की आपण श्रवण पवार, केतन हडप, संकेत जाधव यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. सुरेश फराड देखील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण काही सन्मान करणार आहोत. फुलटॉस बॉल मागे मारण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तिथे पुढे सरसावतोय, फक्त एकच धावा. आता हा सामना झुकलाय तो फिल्डिंग करणाऱ्या धामोते संघाकडे. तर पाहुण्यांचा सन्मान संकेत जाधव साहेबांचा सन्मान होईल मनसे रायगड चषकात. काही चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामधले. 87चा पाठलाग सुरू आहे, धावफलक पोहोचला 49 या आकड्यावरती. संकेत जाधव यांचा सन्मान मात्र आपण मंचावरती करतोय. बबन राऊत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ज्यांना ज्यांना मिळाले. आय थिंक पहिल्या मॅच मध्ये तुषार, आणि मला असं वाटतं वावळोलीच्या धनराजला मिळाले. वाह, दमदार फटका, एकदम दमदार. स्टेजच्या पलीकडे बॉल, सिक्सर. औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये, परंतु शेवट गोड करत असताना फलंदाज निलेशने चांगली फटकेबाजी करतोय. नेरळपाडा संघ यावर्षी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये बघायला मिळाला, परंतु अनेक स्पर्धेमध्ये त्यांना अपयश आलं. परंतु ती जिद्द त्यांची गावासाठी, गावाच्या संघासाठी, गावाच्या नावासाठी सातत्याने राहिली आणि आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं देऊया. नेक्स्ट सीझनसाठी, या उर्वरित सामन्यांसाठी. इथे फटका चांगला आहे आणि सामना जिंकला आहे तो प्रथमेश 11 दामोदर संघाने. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक सिद्धिविनायक नेरळपाडा संघ. परंतु तुम्ही देखील एक चांगला फाईट बॅक दाखवला या सामन्यामध्ये. तुम्हाला नक्कीच आपण पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, कारण विजय आणि पराजय या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जरी विजय आला, जरी पराजय आला, तरी तुम्ही लढणं सोडलं नाही आणि ते सोडू देखील